खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा ह्या वड्या तयार झालेल्या आहेत. हॅलो एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपणा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे. आज आपण पाहणार आहोत कोथिंबीर वडी. एकदम चवीला भन्नाट अशी ही कोथिंबीर वडी. चला तर ही बनवायची कशी ते पाहूया. त्यासाठी लागणारं साहित्य, मी संपूर्ण जुडी एक कोथिंबीरची घेतलेली आहे. ती मी कोथिंबीर सोडून त्याची मुळं मी कापून ती फेकून देणार आहे. आता मुळं कापून फेकून दिल्यानंतर ही जी मधली देठं आहेत तीसुद्धा मी कापून बाजूला काढून ठेवणार आहे. आणि मात्र ती देठं आपल्याला फेकून द्यायची नाहीत. तर त्या देठांचं मी वाटण करून ते मी माझ्या रोजच्या जेवणात किंवा भाजीमध्ये टाकण्यासाठी ठेवणार आहे. कारण हे जे खोडं असतात किंवा ही जी देठं असतात ह्याच्यामध्ये भरपूर जीवनसत्व आणि खूप काही असतं. तर ही फेकून द्यायची नाहीत. तर ही मी वाटण्यासाठी बाजूला काढून ठेवते. आणि आता फक्त मला कोथिंबीरची पानं यूज करून घ्यायची आहेत. तर मी पूर्ण जुडीची कोथिंबीरची देठं काढून ठेवलेली आहेत आणि मुळं मी फेकलेली आहेत. आता ही कोथिंबीरची पानं एकदम बारीक आपल्याला कापून घ्यायची आहेत. तर मी कात्रीच्या साहाय्याने कापून घेत आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही सुरीने कापून घेऊ शकता. ही पहा, इथे मी संपूर्ण जुडी कापून घेतलेली आहे. आता ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तर मी थोडंसं मीठ घालून 2 ते 3 पाण्यातून ही कोथिंबीर स्वच्छ धुवून घेत आहे. मीठ का घालायचं? कारण औषधं लावलेली असतात, भाज्यांना औषधं मारलेली असतात. म्हणून आपण थोडंसं मीठ घालून हे थोडंसं अगदी 5 मिनटं मी भिजत ठेवून मग नंतर 2 ते 3 पाण्यातून ही कोथिंबीर एकदम स्वच्छ अशी धुवून घेत आहे. आता ही मी 2-3 पाण्यातून स्वच्छ धुतलेली आहे. आता एका स्ट्रेनरवर मी ही एकदम निथळवण्यासाठी ठेवत आहे. याच्यात आपल्याला जास्तचा पाणी नको आहे. तर इथे मी स्वच्छ निथळून घेतलेली आहे. आता ही मी कोथिंबीर एकदम गच्च भरून मी मोजून घेत आहे. तर ही कोथिंबीर आपली 2.5 कप भरलेली आहे. आता त्यात मी अर्धा टीस्पून इतक्या ओवा हातावर अशा क्रश करून घालून घेत आहे. त्यानंतर मी तीळ घालत आहे. मी इकडे 2 टेबलस्पून तीळ घेतलेले आहेत. मी फक्त 1च टेबलस्पून घालून घेत आहे आणि 1 टेबलस्पून नंतर आपल्याला लागतील तेव्हा मी घालून ठेवत आहे. आता थोडंसं मी हिंग घातलेला आहे, अर्धा टीस्पून हळद पावडर, 1 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर, 1 टीस्पून धणे पावडर, अर्धा टीस्पून जिरं पावडर, अर्धा टीस्पून गरम मसाला पावडर, 1 चिमूटभर काळं मिरपूड आणि 1 टीस्पून मी आलं आणि लसूण घालून घेत आहे. आणि मग आपल्या चवीपुरतं थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. कारण मीठ आपण आधीही घातलं होतं, त्यामुळे आता चवीनुसार थोडंसंच घालायचं आहे आणि नंतर आपण थोडंसं चाखून ते आपण घालून घेऊ शकतो. आता हे सगळे मसाले या कोथिंबीरला लागतील अशा पद्धतीने हे आपण मिक्स करून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे मी 2 कप बेसन घेतलेलं आहे आणि 1 कप इतकं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन्ही पिठं मी छान चाळून घेत आहे. ही दोन्ही पिठं मी चाळून घेतलेली आहेत. आता यात मी अजून थोडंसं मीठ घालून घेत आहे. कारण मी मगाशी मीठ कोथिंबीरपुरतं घातलेलं आणि आता या पिठांच्या पुरतं मला मीठ घालून घ्यायचं आहे. तर मी मीठ घातलेलं आहे आणि हे सगळं आता मी एकजीव करून घेत आहे. आता हे अजून सुक्कं आहे म्हणून जेवढा पाणी लागेल तेवढाच यात घालून घ्यायचं आहे. सुरुवातीला मी इथे फक्त 2 टेबलस्पून एवढाच पाणी घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आणखी 1 टेबलस्पून पाणी घालून मी घेतलेलं आहे. म्हणजे फक्त 3 टेबलस्पून इतकाच मी पाणी घालून घेतलेला आहे आणि असा छान मी डो बनवून घेतलेला आहे. आता एका ताटात घेऊन हा डो छान असा मळून घ्यायचा आहे. म्हणजे अजून हे मस्त असं एकजीव होईल. थोडंसं मी तेल घातलेलं आहे आणि अजून मी थोडंसं मळून घेतलेलं आहे. आणि या मिश्रणाचे आता मी 3 भाग करत आहे आणि छान असे रोल बनवून घेत आहे. मी तिन्ही रोल इथे हे
बनवून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता छान असे अगदी प्लेन असे रोल बनवून झालेले आहेत. आता हे अजून सुशोभित दिसण्यासाठी मगाशी ठेवलेलं 1 टेबलस्पून हे जे मी तीळ ठेवलेले होते ते तीळ मी अशा प्रकारे हे कोट करून घेत आहे, म्हणजे हे दिसायला छान दिसतात. तर मी हे तिन्ही रोल छान तिळामध्ये कोट करून घेतलेले आहेत. आता हे एका स्ट्रेनरवर मी थोडंसं तेल ग्रीस करून घेतलेलं आहे आणि हे मी तिन्ही रोल मस्त वाफवून घेत आहे. आता थोडंसं आपल्याला तिन्ही रोलमध्ये गॅप ठेवायचं आहे, कारण हे जेव्हा वाफवून होतात ना तेव्हा थोडंसं हे पीठ फुलतं आणि मग एकमेकाला चिकटले तर मग ते निघताना थोडेसे खराब होण्याची शक्यता असते. म्हणून हे मी वाफवून घेत आहे. हे 15 मिनटं झालेले आहेत, मी वाफवून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकताय की मस्त आपले हे रोल वाफवून झालेले आहेत. आता हे थंड करण्यासाठी मी बाजूला काढून ठेवत आहे. रोल आपले थंड झालेले आहेत. तुम्ही पाहू शकताय किती सुंदर रोल दिसत आहेत. तिन्ही रोल मी काढून घेत आहे आणि आता रोल मी कट करून घेत आहे. तुम्ही पाहू शकताय की मी रोल कापून घेत आहे आणि कापताना तुम्ही पाहू शकाल की छान असे कापले जात आहेत रोल. मस्त कापून होत आहेत. काही वेळेला कापताना हे रोल फुटतात, म्हणजे खराब होतात. व्यवस्थित ह्या काप जे आहे ते व्यवस्थित कापून होत नाहीत. म्हणून ह्याचं मेजरमेंट आपल्याला व्यवस्थित घ्यायचं आहे. तर हे मी कापून घेतलेले आहेत. मी 2 रोल इथे मी फ्राय करून घेत आहे. 1 रोल मी ठेवून देत आहे, ते नंतर दुसऱ्या दिवशीसाठी होईल. तर मी तेल ठेवलेलं आहे आणि तेल मी गरम करून त्यात मी सगळे हे कोथिंबीर वड्यांचे काप मी फ्राय करून घेत आहे. आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा हे करून घेऊ शकता, पण माझ्या घरी मी नेहमी मोस्टली मी शॅलो फ्रायच करून घेते, त्यामुळे मी शॅलो फ्राय करून घेत आहे. डीप फ्राय केलं तरीही मस्त कुरकुरीत असे हे कोथिंबीरच्या वड्या होतात. तर मी हे शॅलो फ्राय करून घेत आहे. दोन्ही बाजूंनी मी मस्त खरपूस रंगाचे होईपर्यंत फ्राय करून घेतलेले आहेत. आता एका टिश्यू पेपरवर मी हे काढून घेत आहे. तर हे छान अगदी संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा सकाळच्या चहाबरोबर सुद्धा तुम्ही हे फ्राय करून घेऊ शकता. इनफॅक्ट तुमच्या मुलांना डब्यावर नेण्यासाठी, टिफिनला नेण्यासाठी सुद्धा आपली मुलं अशी कोथिंबीर वगैरे किंवा पालेभाज्या खायला बघत नाहीत. मग अशा पद्धतीचं आपण करून घेऊ शकता. तर तुम्ही आवाज ऐकू शकता, किती सुंदर आवाज येतो आहे. तर ह्या तयार आहेत सर्व करून घेण्यासाठी. व्हिडिओ जर आवडला असेल तर मात्र नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. मग आपण भेटूया अशाच एका व्हिडिओत. तोपर्यंत बाय.